हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. कशा आहेत सगळेजण? तर सोहमाने मी सकाळ सकाळी छान चहा पित होतो आणि आज येणार होते माझे बाबा. तर मी थोडीशी आनंदातच होते. प्रत्येक मुलीच्या काय म्हणतात आयुष्यामध्ये आई वडील जर घरी येणार असतील ना आपल्या, तर वेगळाच आनंद होतो. तर त्यांच्यासाठी इकडं मी स्वयंपाक बनवत होती. तर छान अशी खीर बनवली होती आणि आता बनवणार होते पनीरची भाजी. तर अर्धा स्वयंपाक करून झाला होता. हे बघा खीर बनवून तयार होती आणि आता इकडे मी थोडासा भात चिकट शिजून खिरीमध्ये मिक्स करणार होते. खूप छान होतो. आणि त्यानंतर बाबांनी येताना खूप साऱ्या मटरच्या शेंगा, ज्या आता सीझन चालू आहे, खूप साऱ्या गावाकडनं आणल्या होत्या मटरच्या शेंगा. आणि आमच्या गावातलं प्रसिद्ध एक स्वीट आहे, माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. कलम असं म्हणतात, पेढ्याचा प्रकार असतो हा. प्रल्हाद ज्ञानोबा कात्रे असं त्यांचं नाव आहे आणि खूप छान कलम मिळते बरं का. तर त्यानंतर ना हे काही पिशवीमध्ये भरपूर सारं सामान होतं छोटं मोठं. तर आणि हे काय आणलं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. त्यानंतर मी म्हणलं चला मटर आणलं आहे तर मटर पनीर करूया. तर मी इकडं मटर चिलत मटर खात होते, कारण गावाकडची चवच वेगळी लागते. आणि त्यानंतर काय झालं बघा तुम्हीच. काय पाहिजे तुला? दूध दूध ये इकडं, ये इकडे ये इकडं. हां चल घे दूध घे, ये. थांब देते. कोणाची मांजर आहे रे ही? चला. दोन दिवसापासून हे मांजरीचं पिल्लू आमच्या घरात आलेले आहे. ऑलरेडी माझ्याकडे एक मांजर आहे, तरी पण हे आहे घरामध्ये आणि मस्त वाटतंय बरं का. आणि त्यानंतर बघा संपूर्ण स्वयंपाक छान बनून तयार झाला. खीर आणि मटर पनीरची भाजी. तर आता बाबा गेले ते अक्कलकोटला, तर तिथून आल्याच्या नंतर ना जेवणार होते. म्हणजे रात्री 2:30 वाजता चालते आणि सकाळी लवकर उठून ते गेलते अक्कलकोटला. तर तिथला प्रसाद वगैरे घेऊनच येणार होते. मी म्हणलं चला तोपर्यंत सोहमला जेवायला देऊया. तर सोहमसाठी छान असं ताट भरलं. सोहम खूप कमी प्रमाणामध्ये गोड खातो, त्याला म्हणून खीर दिली नाही. पनीरची भाजी आणि चपाती. सोहमचं रिॲक्शन बघूया चला. कशी झाली फटकून सांग, फटकून. कशी झाली? त्यानंतर आवरून सगळं घरात आले तर ह्यांचा गोंधळ बघा कसा चालू होता. काय चाललंय तुझं? काय चाललंय? खुर्ची कशी होतीये माझी? आणि तुझं काय चाललंय रे? ओय ओय, तुझं काय चाललंय? काय त्याची आई? चला बाहेर निघा दोघंही, चला बाहेर निघा. हे दोघंही बॉईज आहेत, बोके आहेत, म्हणून त्यांना मी म्हणत होते. आणि एवढा दंगा करत होते ना. पण मला मांजर वगैरे भरपूर आवडते. ह्यांचं पळणं आतून बाहेर, आणि ते छोटं पिल्लू होतं ना, तर त्यांचं मस्त चालू होतं. त्यानंतर बाबा आले बाहेरून, म्हणजे अक्कलकोटला गेले ते आणि परत मग बाहेर वगैरे गेले, तिथून आले ते आणि मस्त गप्पा मारत बसलेले. आणि त्यानंतर बाबा निघाले. टेन्शन प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो. आई वडील जाताना जेवढं वाईट वाटतं ना, पण नंतर ना आनंदही असतो की नंतर आणखीन भेटायला येणार आहेत. आणि पप्पा निघाले होते. ओ बॅग घ्यायची आहे काय समोर? सोम आहे इथंच. सोहम बाबा चालले. तांबे दे मला.
त्यांना बस जा मग नीट बघा, गाडी उशीर आहे वाटायला मला. आणि बाबा ज्यावेळेस गाडीवर बसलेले त्यावेळेस खूप वाईट वाटत होतं. असं वाटत होतं जाऊ का मी त्यांच्या बरोबर, पण प्रत्येक वेळेस हीच गोष्ट होणार आहे. ह्या गोष्टीला पाठी टाकून आपल्याला पुढे सरायचं आहे प्रत्येक मुलीला, असं वाटतंच बरं का. आणि त्यानंतर ना घरात काय करमत नव्हतं म्हणून मी बाहेरच थोड्या वेळ थांबली. आजचा व्हिडिओ इथं संपवते. आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बाय. पुन्हा एकदा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.